मुलांनो, आज आपण लेसन नंबर 11 बघणार आहोत. रेशो, प्रपोर्शन अँड व्हेरिएशन. रेशो म्हणजे काय? गुणोत्तर. प्रपोर्शन म्हणजे प्रमाण आणि व्हेरिएशन म्हणजे चलन. या तीनही गोष्टींवरचे एक्झाम्पल्स आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. हा लेसन बराचसा मोठा आहे, म्हणजे याच्यावरचे जे डिफिकल्ट प्रॉब्लेम्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत, ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहेत नवनीत मधले. म्हणून याचे 2 पार्ट करणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे. फर्स्ट, आता रेशो म्हणजे काय? रेशो म्हणजे गुणोत्तर, म्हणजे एक क्वांटिटी भागिले दुसरी क्वांटिटी, त्याला आपण रेशो म्हणतो, म्हणजे गुणोत्तर म्हणतो. म्हणजेच इट इज अ रिलेशन ऑब्टेन्ड बाय कंपेअरिंग टू क्वांटिटीज ऑफ सेम काइंड. एकाच जातीच्या 2 राशींची तुलना करण्यासाठी, कंपॅरिझन करण्यासाठी रेशो वापरतात. मग आता मी एक्झाम्पल घेतले 1 मिनिट 20 सेकंड. मग 1/20 घेऊन चालेल का? नाही. दॅट टू quantities must be of same kind. सेम काइंड म्हणजे काय? इथे 1 मिनिट आहे. मिनिट आणि सेकंद ह्या 2 वेगळ्या राशी आहेत. म्हणजे मिनिट एकतर तुम्ही मिनिटात करा किंवा सेकंदात करा. मग 1 मिनिट इज इक्वल टू किती सेकंद? 60 सेकंद अपॉन 20 सेकंड. मग सेकंड जाणार, म्हणजे 0 0 गेले, 2 3 जा 6, म्हणजे 3:1. तसंच तुम्ही सेंटीमीटरचं मीटरमध्ये करावं लागेल. मीटर आणि सेंटीमीटर 2 एक्झाम्पल दिले. तर म्हणजे मीटर आणि सेंटीमीटर असेल तर एक तर तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ह्या दोन्ही क्वांटिटी एकाच प्रकारच्या असल्या पाहिजे, त्याला म्हणतात रेशो. नेक्स्ट, रेशो इज रिटन ॲज A:B इज इक्वल टू A/B आणि इट इज रीड ॲज A:B. कसं वाचतात ते? A:B. नंतर इक्विव्हॅलंट रेशोज म्हणजे काय? इक्विव्हॅलंट रेशोज म्हणजे त्याच्या समान व्हॅल्यूचे, म्हणजे समान गुणोत्तर. समान गुणोत्तर म्हणजे काय? त्याची रेशो समान असला पाहिजे. म्हणजे बघा आता 500/600 हे 2 0 कॅन्सल झाले, 5/6 येणार. 85/102 आलं, म्हणजे 17/85, 17/102 म्हणजेच 5/6 येणार. इथे 13/65, 13/78 म्हणजे 5/6 येणार. म्हणजेच हे दिसायला जरी वेगळे नंबर्स असतील तरी त्यांचा रेशो काय असतो? सेम आहे, 5/6. म्हणजेच 500/600 is equal to 85/102 is equal to 65/78 is equal to 5/6. These are equivalent ratios. मग क्वेश्चन असाही विचारला जाईल, विच ऑफ द एक नंबर देतील, सपोज 5/6 विच इज इक्विव्हॅलंट टू 5/6 आणि खाली ऑप्शन्स देतील. ठीक आहे. नेक्स्ट, प्रपोर्शन म्हणजे काय? प्रमाण. आता 4 संख्या दिल्यात त्यांनी, सपोज A, B, C and D आर इन प्रपोर्शन. जर प्रपोर्शन मध्ये असतील तर काय? देन A/B इज इक्वल टू C/D. म्हणजे शेजारच्या दोघांचा रेशो हा परत दुसऱ्या रेशोच्या इतका असतो. म्हणजेच A/B इज इक्वल टू C/D. म्हणजेच इथे इक्वलची साईन आहे, म्हणजे तुम्ही काय करू शकता? क्रॉस मल्टिप्लाय करू शकता. म्हणजेच A/D इज इक्वल टू B/C. म्हणजेच लास्टच्या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन ही मधल्या 2 नंबरच्या मल्टिप्लिकेशन इतकी असते. म्हणजे A/D इज इक्वल टू B/C. त्याला म्हणतात नंबर्स आर इन प्रपोर्शन. आता ही 4 नंबर साठी झाले. 3 नंबर असतील तर इफ A, B and C आर इन प्रपोर्शन देन A/B इज इक्वल टू B/C. म्हणजेच याला परत क्रॉस मल्टिप्लाय केलं तर B² इज इक्वल टू AC. म्हणजेच मिडल टर्म स्क्वेअर इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ 2 एक्स्ट्रीम्स. एक्स्ट्रीम्स म्हणजे कडेच्या A/C. नेक्स्ट आहे व्हॅरिएशन. व्हॅरिएशन म्हणजे काय? चलन. चलन म्हणजे काय? जर एक क्वांटिटी वाढली तर दुसरी वाढते, पण आता ती वाढताना कशी वाढते? सपोज एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरीही वाढते, त्याला म्हणतात समचलन, म्हणजेच डायरेक्ट व्हॅरिएशन. आणि दुसऱ्या चलनामध्ये एक क्वांटिटी वाढली आणि दुसरी कमी झाली, किंवा वाईस वर्सा, जर कमी झाली तर ही वाढली, त्याला म्हणतात इनव्हर्स व्हॅरिएशन. आता या व्हॅरिएशनची डेफिनेशन बघूयात आपण. If one quantity changes with the change in the related quantity, the change is called variation. म्हणजेच एक क्वांटिटी चेंज झाली की त्याच्यामुळे दुसऱ्या क्वांटिटीमध्ये काहीतरी चेंज होतो, तिला म्हणतात व्हॅरिएशन. आता ह्या व्हॅरिएशनचे 2 टाईप आहे. एक आहे डायरेक्ट व्हॅरिएशन आणि दुसरा आहे इनव्हर्स किंवा इनडायरेक्ट व्हॅरिएशन. इनव्हर्स व्हॅरिएशन आणि डायरेक्ट व्हॅरिएशन. आता डायरेक्ट व्हॅरिएशनला मराठीतून म्हणतात समचलन. आता समचलन म्हणजे काय? When 2 interdependent quantities changes in such a way that the ratio remains constant, then it is called direct variation. पण आता रेशो कधी समान असतो? जेव्हा एक वाढली की दुसरीही वाढते, एक कमी झाली की दुसरी कमी होते, त्याला म्हणतात डायरेक्ट व्हॅरिएशन.
म्हणजेच मॅथमॅटिकली कसं लिहितात, एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. म्हणजेच ही मॅथमॅटिकल मध्ये ही प्रपोर्शनलची साईन जर काढली, त्याच्याऐवजी इक्वलची साईन दिल्यावर त्याच्या इथे येतो कॉन्स्टंट के. म्हणजेच एक्स इज इक्वल टू के इंटू वाय. म्हणजेच हा वाय जर मी इकडे आणला तर काय होणार, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. म्हणजेच काय झालं, त्याचा रेशो काय झाला, कॉन्स्टंट झाला. म्हणजेच त्याला काय म्हणतात, डायरेक्ट व्हॅरिएशन. आता याचं एक्झाम्पल काय, कॉस्ट ऑफ फ्रुट्स विथ नंबर ऑफ फ्रुट्स. म्हणजे जर तुम्ही नंबर ऑफ फ्रुट्स विकत घ्यायचे वाढवले तर त्याची कॉस्ट पण काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच याला काय म्हणतात, समचलन किंवा डायरेक्ट व्हॅरिएशन. आता दुसरं व्हॅरिएशन आहे इनव्हर्स व्हॅरिएशन, म्हणजे व्यस्त चलन. वेन टू इंटरडिपेंड क्वांटिटी चेंज इन सच अ वे दॅट देअर प्रॉडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट, देन इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स प्रपोर्शन किंवा व्हॅरिएशन. आता म्हणजे काय, एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी कमी होते. आता याचं एक्झाम्पल काय, नंबर ऑफ वर्कर्स आणि डेज रिक्वायर्ड टू कम्प्लीट दॅट वर्क. म्हणजे जर तुम्ही त्या कामावर काम करणारी जर वर्कर्स वाढवले, काम करणारी लोक वाढवली, तर ते काम करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी दिवस काय होणार आहे, कमी लागणार आहे. म्हणजे एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे हे एक्झाम्पल आहे इनव्हर्स व्हॅरिएशनचं. ते मॅथमॅटिकली कसं लिहितात, एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय. म्हणजेच एक्स प्रपोर्शनल 1 अपॉन वाय. म्हणजेच ही साईन काढली तर इक्वल टू के अपॉन वाय. म्हणजेच हा वाय इकडे गेल्यावर एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. म्हणजेच त्याचा प्रॉडक्ट काय झाला, कॉन्स्टंट झाला. प्रॉडक्ट कॉन्स्टंट. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचंय, रेशो कॉन्स्टंट, डायरेक्ट व्हॅरिएशन, आणि प्रॉडक्ट कॉन्स्टंट, इनव्हर्स व्हॅरिएशन. हे फार इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. समजलं. आता आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. इफ एक्स व्हॅरीज डायरेक्टली ॲज वाय, फाइंड द व्हॅल्यू इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. आता म्हणजेच काय, जर एक्स व वाय हे समचलनात असतील तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल. आता आपल्याला चलन माहितीये, म्हणजे काय करायचं, आपल्याला पहिलं इक्वेशन द्यायचं. समचलनाचं इक्वेशन काय असतं, एक्स इज प्रपोर्शनल टू वाय. म्हणजेच एक्स इज इक्वल टू के वाय. म्हणजेच एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. आता या पहिल्या ब्लॉकमध्ये काय दिले, दोघांची व्हॅल्यू दिली आहे, आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये एक्सची व्हॅल्यू काढायची, वायची दिली आहे. म्हणजेच आपल्याला काय माहिती पाहिजे, हा कॉन्स्टंट, त्याला म्हणतात स्थिरांक किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शन, किंवा त्याला म्हणतात स्थिरांक. ही व्हॅल्यू काढून घ्यायची आणि मग ती व्हॅल्यू दुसऱ्यासाठी यूज करायची. बरोबर. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे, 2/5. वायची व्हॅल्यू किती आहे, 3/5 इज इक्वल टू के. म्हणजेच काय होणार आहे, 2/5 भागिले 3/5 इज इक्वल टू के. म्हणजेच ते 5 वरती जाणार आहे, 2/5 इंटू 5/3 इज इक्वल टू के. म्हणजेच 5 गेले, के इज इक्वल टू काय आलं, 2/3. ही के ची व्हॅल्यू आपल्याला इथे हे व्हॅल्यू काढण्यासाठी वापरायची आहे. आता परत इक्वेशन दिलं मी, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. आता एक्सची व्हॅल्यू नाही माहिती, मी एक्स तसाच ठेवलाय. वायची व्हॅल्यू हाफ आहे, के इज इक्वल टू 2/3. म्हणजेच हे एक्स आहे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, ते मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे 1/2, हे 2 ला 2 गेले, एक्स इज इक्वल टू 1/3. हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे एक्स इज इक्वल टू 1/3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, जानूज वेजेस फॉर द मंथ ऑफ फेब्रुवारी 2015 वॉज ₹2,520. फाइंड हिज वेजेस फॉर 19 days ऑफ मार्च 2015. आता अशा टाईपची एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण जसं याच्यात व्हॅरिएशन मध्ये म्हणतो एक्स आणि वाय, तर एक्स आणि वाय हे काय असतात, एक्स ही एक क्वांटिटी असते आणि वाय ही दुसरी क्वांटिटी असते. आता इथे या सम मध्ये आपल्याला एक्झाम्पल मध्ये 2 क्वांटिटी शोधायच्यात. कुठल्या आहेत त्या 2 क्वांटिटी, वेजेस फॉर द मंथ ऑफ फेब्रुवारी वॉज 2,520 अँड फॉर 19 days. म्हणजेच काय, डेज आणि अमाऊंट, डेज आणि अमाऊंट. आता मंथ ऑफ फेब्रुवारी 2015, आता त्यांनी मुद्दामून हे मेन्शन केलं 2015, म्हणजे हे लीप आहे का, नाहीये. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे किती दिवस आहे, 28 दिवसांसाठी त्याला एवढा पगार मिळतो, 2,520. तर फाइंड हिज वेजेस फॉर 19 days, तर 19 दिवसांसाठी किती. आता हे उदाहरण आपल्याला कळतं की ह्याच्यावरून की हे डायरेक्ट व्हॅरिएशनचं आहे, म्हणजे समचलनाचं आहे. मग समचलनामध्ये काय असतं की एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. म्हणजे यांची डिव्हिजन ही कॉन्स्टंट असते. मग यांची जर आपण डिव्हिजन केली एक्स अपॉन वाय म्हणजे 28/2, 5
20 इज इक्वल टू आपल्याला आता 19 माहिती आहे, मग आपण इथं क्वेश्चन मग आपल्याला इज इक्वल टू असताना तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 2520 इंटू 19 अपॉन 28. मग 28 इंटू 19 ह्याचा आन्सर आलं 171, 1710. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 years ago the ratio of the ages of a mother and her daughter was 7:2. After 10 years the age of the daughter will be half the age of her mother. What is the present age of the mother? असं जेव्हा एक्झाम्पल आहे ना, प्रेझेंट एज विचारले म्हणजे आत्ताचं वय विचारले, मराठीतून काय अर्थ, 5 वर्षापूर्वी आईचं आणि तिच्या मुलीच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:2. 10 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर काय होणार आहे, मुलीचं वय हे आईच्या वयाच्या हाफ होणार आहे. तर त्या दोघींचे प्रेझेंट वय काय आहेत, म्हणजे आत्ताचं वय काय आहे. तर ते प्रेझेंट वय काय मांडणार आहे मी आता, 2 क्वांटिटी म्हणजे एक मदर आणि एक डॉटर. मग मदरचं वय मांडणार आहे एक्स आणि डॉटरचं वय काय मांडणार आहे वाय. मग आता 5 years ago आताचं वय जर एक्स असेल तर 5 वर्षापूर्वी मदरचं एज काय होणार आहे एक्स वजा 5, डॉटरचं वय काय होणार आहे वाय वजा 5. त्यांचं गुणोत्तर काय आलं 7/2. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करून एक इक्वेशन मिळवायचं, 2x वजा 10 बरोबर 7y वजा 35, म्हणजेच 2x वजा 7y बरोबर हे वजा 10 तिकडे गेल्यावर काय होणार आहे अधिक होणार आहे, म्हणजे हे झालं वजा 25. हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. आता दुसरं, आफ्टर 10 years आता 10 वर्षानंतर आईचं वय काय होणार आहे x अधिक 10, मुलीचं वय काय होणार आहे y अधिक 10. आता 10 years द एज ऑफ द डॉटर, डॉटर कोण आहे ही, हिचं वय हे आईच्या वयाच्या हाफ आहे, हे म्हणजे दुसरं इक्वेशन झालं. म्हणजेच x अधिक 10 बरोबर 2y अधिक 20, म्हणजेच काय झाले x वजा 2y बरोबर हे 10 तिकडे गेल्यावर काय होणार आहे 20 वजा 10 म्हणजे 10 आलं. हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे, म्हणजे हे काय झालं x वजा 2y बरोबर 10. आता आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करताना, आता हे तुम्हाला 8वीला नाहीये पण आपल्याला स्कॉलरशिपसाठी हे लक्षात ठेवायचे. कसं सॉल्व्ह करायचे, 2 इक्वेशन, 2 व्हेरिएबल, 2 इक्वेशन मिळाले की एक क्वांटिटी आपल्याला एलिमिनेट करायची म्हणजे ती 0 झाली पाहिजे, म्हणजेच तो त्या इक्वेशन मधनं गेला पाहिजे. पण कसं जाईल, जेव्हा आपण वजाबाकी करू तेव्हा वजाबाकी करताना इथं 2x असेल तर इथेही 2x पाहिजे, बरोबर, इथं 7 असेल तर इथेही 7 पाहिजे, किंवा इथं 2 इथेही 2 पाहिजे. पण इथं असं आहे का, नाही. पण आपण या इक्वेशनला इथे 2 ने गुणू शकतो. मग या इक्वेशनला मी काय करणार आहे 2 ने गुणणार आहे, म्हणजे हे इक्वेशन काय झालं 2x वजा 4y बरोबर 20, बरोबर. हे झालं तुमचं दुसरं इक्वेशन. आता हे 2 इक्वेशन 2x वजा 7y बरोबर वजा 25 आणि 2x वजा 4y बरोबर 20 हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे म्हणजेच एक व्हेरिएबल आपल्याला घालवायचा आहे. पण तो कसा जाईल, आता इथं 2x आहे, इथं पण अधिक 2x आहे, म्हणजे या इक्वेशन मधनं हे जर वजा केलं आपण तर हे कॅन्सल होणार आहे. पण जेव्हा आपण वजा करतो तेव्हा हे खालच्या राशीचे चिन्ह बदलतात, हे वजाचं झालं अधिक आणि हे अधिकचं झालं वजा. आता हे अधिक 2x हे वजा 2x कॅन्सल झालं, वजा 7 अधिक 4 किती झालं वजा 3y बरोबर हे किती झाले वजा वजा वजाच बेरीज होणार आहे 45, म्हणजे y इज इक्वल टू किती आलं 15. मग y आपण कोणाचं वय मांडलं होतं, मुलीचं वय मांडलं होतं, म्हणजे मुलीचं वय काय मिळालं आपल्याला 15. पण विचारले काय प्रेझेंट एज ऑफ द मदर. मग आता यापैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये जर y ची व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला 100 मिळणार आहे. आता मी 2 इक्वेशन नंबर 2 घेते, x वजा 2 गुणिले y ची व्हॅल्यू किती 15 दुने 30 बरोबर 10, x बरोबर हे वजा आहे तिकडे गेल्यावर काय होणार अधिक 30 दुने 60, म्हणजे x बरोबर किती झालं, काही चुकलं का, हा 15 दुने 30 मी 2 परत मल्टिप्लाय केलं, हे इथे किती झालं 15 गुणिले 2 30, म्हणजे हे काय होणार आहे वजा अधिक होणार 30, 30 अधिक 10 काय झाले 40 वर्ष, म्हणजे आईचं वय किती आलं 40 वर्ष. Next example, the distance between Kolhapur and Nashik can be covered in 6 hours at the speed of 77 km/h. To cover the same distance in 5.5 hours, by how much should the speed in km/h be increased? म्हणजे काय सांगितलं त्यांनी, कोल्हापूर आणि नाशिक मधलं डिस्टन्स 6 तासामध्ये 77 km/h वेगाने कट केलं जातं,
कापलं जातं. टू कव्हर द सेम डिस्टन्स, अंतर तेच राहणार आहे, पण 5.5 तासामध्ये कव्हर करायचं असेल तेच डिस्टन्स, तो वेग कितीने वाढला पाहिजे. आता बघा, पहिलं काय म्हटलंय त्यांनी, 6 तासामध्ये 77 किलोमीटर पर आवर जाते. म्हणजे 6 तासामध्ये 6 आवर्समध्ये 77 किलोमीटर पर आवर जाते. म्हणजेच डिस्टन्स किती झालं? डिस्टन्स बरोबर काय असतं? डिस्टन्स बरोबर स्पीड इनटू टाइम. मग स्पीड किती आहे? 77 किलोमीटर पर आवर, आणि हे टाइम किती आहे? 6 आवर्स. म्हणजे काय झालं? 77 गुणिले 6, 6 42, 6 42 आणि 4 46 किलोमीटर. हे काय झालं? डिस्टन्स झालं. आता हेच डिस्टन्स आपल्याला दुसऱ्या याच्यासाठी वापरायचे. मग आता आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, आवर्स माहिती आहे, आता काय काढायचं? आपल्याला स्पीड काढायचंय. मग स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला? डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स किती आहे? 462 किलोमीटर, आणि तास किती आहे? 5 दुने 10 आणि 11/2 आवर्स. म्हणजेच हे किती झाले? 462 गुणिले 2/11, म्हणजे 11 × 11 = 44, 11 दुने 22, म्हणजे 2 दुने 4, 2 × 8 किलोमीटर पर आवर. म्हणजे 84 किलोमीटर स्पीड इतका झाला पाहिजे. पण त्यांनी काय विचारले आपल्याला? हाऊ मच शुड बी इन्क्रीज. म्हणजे ह्या 84 मधनं ते 77 वजा केले तर किती येणार आहे? 7 आणि 7 14, म्हणजे 7 किलोमीटर पर आवर एवढा स्पीड वाढला तरच तेवढंच अंतर तो 5.5 तासामध्ये कव्हर करू शकतो. आता हेच एक्झाम्पल मी दुसऱ्या मेथडने सांगणार आहे. आता इथे काय सांगितलं त्यांनी? आवर्स. 2 क्वांटिटी कुठल्या? आवर्स, आणि दुसरा काय आहे? स्पीड. मग 6 तासामध्ये किती स्पीड आहे त्याचा? 77 किलोमीटर पर आवर, आणि डिस्टन्स काय? सेम आहे, बरोबर. डिस्टन्स याच्यासाठी आणि दुसऱ्या क्वांटिटीसाठी 5.5 तास म्हणजे किती झालं? 11.5, म्हणजेच किती झालं? 5.5 तासाला किती स्पीड असायला पाहिजे हे आपल्याला काढायचं. आणि दोघांमधलं डिस्टन्स काय आहे? सेम आहे. म्हणून काय करायचं? आपण प्रपोर्शन बघायचं. आता जर तास वाढले तर स्पीड पण काय होणार आहे? म्हणजे हे दोन काय? इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये. म्हणजे इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये ही जर मी x मांडली, ही y, तर काय असतो? कॉन्स्टंट x × y इज इक्वल टू k. म्हणजेच 6 गुणिले 77 बरोबर 5.5 गुणिले x. मग आता x म्हणजे काय? 6 गुणिले 77 भागिले 5.5 बरोबर x. म्हणजेच 60 गुणिले 77 भागिले 55 बरोबर x. म्हणजे 11 × 5 = 55, 11 × 7 = 77, 5 × 5 = 12, 5 × 7 = 12, 7 = 84 बरोबर x. म्हणजे x स्पीड काय झाला तुमचा? हा स्पीड किती आला? किलोमीटर पर आवर. 84 किलोमीटर पर आवर. आणि मग आता बघायचं कितीने वाढलाय. म्हणजे याच्यातनं 77 वजा केले, 7 आणि 7 14, 107 किलोमीटर पर आवरने वेग काय होणार आहे? वाढला पाहिजे. म्हणजे ही मेथड तुमची कोणती, ज्या मेथडने तुमच्या लक्षात राहील त्या मेथडने सॉल्व्ह करा. आता पार्ट 2 मध्ये आणखी मी एक्झाम्पल्स घेणार आहे की जे आतापर्यंत परीक्षेला विचारले आहेत आणि जे अवघड जातात मुलांना सॉल्व्ह करायला. त्यामुळे दुसरे एक्झाम्पल पार्ट 2 मध्ये तुम्ही बघू शकता.